ते वाळूचं जे काही चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीने वाळू वाटप करता। सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे। एकमेव मी असा सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथं आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या। मी जे काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव खोडून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर होतोय। आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे, मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथं जर त्याला जर का बगल दिली जात असेल, माझ्या समित्या बरखास्त झाल्या असं होत असतील किंवा आपण जे विकासात्मक कामं करत आहोत तेच विकासात्मक कामं आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जे मंजूर होत असतील तर साहजिकच मला सुद्धा असं वाटलं की बाबा आपल्याला म्हणजे आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य नाहीये। कारण की 2 वर्षापासून मी फक्त एक चांगला व्हिडिओ द्या म्हणून सगळ्यांना पत्र दिलेले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील, पालकमंत्री असतील, आपल्या पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चालला हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। आपल्याकडे इथं तहसीलदार, माझ्याकडे खूप जणांचे फोन येतात किंवा आम्हाला तुमच्या गेवराचे तहसीलदार म्हणून यायचे। मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त मला शाश्वती द्या की तुम्ही इथं तहसीलदार म्हणून आल्यानंतर हे वाळूचं जे काही चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीने वाळू वाटप करता। तसं म्हणले की ते परत तहसीलदार आमच्याकडे येतच नाही। मी एखाद्या कामाचं तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही, हा गुत्तेदार चातुर्मातुर काम करतोय, आपण एखादं पत्र दिलं मंत्र्याला किंवा ह्या कामाची चौकशी लावण्यात यावी तर लगेच गुत्तेदार जातो पालकमंत्र्याकडे आणि तिथं पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांजळ। लक्षात घ्या, माझ्या माहितीनं गेवराई त्या आरोप मी काय ऐकलं नाहीत, पण या 6 एकूण मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी जर कामाच्या बाबतीमध्ये कुठे गेला असेल तर जे बोटावर मोजण्यासारखे आपल्या या 6 मतदारसंघातले मतदारसंघ आहेत त्यात गेवराई एक आहे। त्यामुळं त्यांनी आत्ता सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे। आता यात काही तथ्य नाही, मुळात त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार ते महायुतीचे आमदार असताना किती प्रचार केला, विकास केला असता तर त्याच वेळेस त्यांच्या लक्षातही आलं असतं। गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवारांना लीड सुद्धा मिळाली असती, पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोहोचलाय का नाही हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागलं असेल। आपण जनतेपर्यंत तो निधी पोहोचूच शकलो नाही, नेमका कुठं आहे, त्यामुळेच आता निवडणुकीतून ते माघार घेत असावेत असा माझा समज आहे।